MKCL इरा सेशन 11 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन Hello and वर क्लिक welcome करून व्हिडिओ everyone. पाहून घ्यायचे. त्यानंतर 21st सेंचुरी ऑफिस स्किल व्हिडिओ पाहून घ्यायचे. जे ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ असतील ते क्लिक करून पाहून घ्यायचे आहेत कंप्लीट. मेलिंग टॅब, क्रिएट ग्रुप ऑब्जेक्टिव्ह, In this त्यानंतर स्टार्ट activity, मेल मर्ज ग्रुप, let's राईट learn अँड some. इन्सर्ट फील्ड ग्रुप, In this त्यानंतर activity, प्रिव्हियस रिझल्ट ग्रुप, let's learn फिनिश some. ग्रुप ऑब्जेक्टिव्ह, In this हे activity, सगळे व्हिडिओ you will पाहून घ्यायचे learn आहेत. about the Finnish त्यानंतर group. टेस्ट युअर नॉलेज चेक हा व्हिडिओ Awesome पाहायचा आहे effort आणि so नॉलेज far. चेक हा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द मेलिंग टॅब विच ऑप्शन इज युज्ड टू इन्सर्ट मर्ज फील्ड्स इनटू अ डॉक्युमेंट ड्युरिंग द मेल मर्ज प्रोसेस. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे इन्सर्ट मर्ज फील्ड. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, टेम्पलेट्स कॅन easy our workload and they increase efficiency. Now search for the online template voluntary form and create it in your MS Word. क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर सर्च बार वर व्हॉलंटरी फॉर्म सर्च होईल. त्यानंतर व्हॉलंटरी फॉर्म वर क्लिक करून क्रिएट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, simply click save as to save the most recently version of the document. So save the given document on your desktop using save as with the name voluntary form. क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप फोल्डर चूज करून व्हॉलंटरी फॉर्म या नावाने फाईल सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सेल पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करायचंय आणि स्टार्ट करून घ्यायचंय. क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, वेअर कॅन यू फाइंड द स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन इन द मेलिंग टॅब. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे इन द क्रिएट ग्रुप. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वेन यूज द envelope command in the mailing tab of MS Word, what does it allow you to do? Option number A, create personalized envelopes for letters. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अंडर विच ऑप्शन does the finish and merge tool used for personalizing and printing document fall in MS Word? ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे फिनिश ग्रुप. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द ऍड्रेस ब्लॉक अँड ग्रीन लाईन फीचर इन द मेलिंग टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड? ऑप्शन नंबर बी, टू ऍड द करस्पॉन्डिंग प्लेस होल्डर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द प्रिव्हियस रिझल्ट ग्रुप इन द मेलिंग टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड? ऑप्शन नंबर सी, टू सी द फिनिश्ड लेटर फॉर इच प्रेसिपियंट. क्लिक करून आन्सर सेव्ह. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, गायडेड डू युअर सेल्फ वर क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, टू पुट द डिलिव्हरी अँड रिटर्न ॲड्रेस टू ऑन an envelope in the provide word file. Go to the mailing tab, click on envelope and enter the delivery and return address. क्लिक करून स्टार्ट करायचं आहे क्वेश्चन. त्यानंतर मेलिंग टॅब वर क्लिक करून घ्यायचंय. ते एनव्हलप ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचंय आणि ते रिटर्नचा ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टू प्रिंट अँड ऍड्रेस ऑन एनव्हलप, गो टू द मेलिंग टॅब, सिलेक्ट एनव्हलप, देन क्लिक ऑन ऑप्शन अँड चूज प्रिंटिंग ऑप्शन. नाउ सिलेक्ट द फेस डाउन ऑप्शन, देन क्लिक ऑन ओके अँड सिलेक्ट प्रिंट. स्टार्ट करायचंय क्वेश्चन. त्यानंतर मेलिंग टॅब वर क्लिक करून एनव्हलप ऑप्शन वर क्लिक करायचंय. त्यानंतर ऑप्शन्स वर क्लिक करून इथे प्रिंट ऑप्शन वर क्लिक करायचंय. इथे फेस डाऊन वर क्लिक करून ओके करायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय.
त्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इफ अनालिसिस इज व्हेरी पॉवरफुल अँड सिम्पल टूल टू टेस्ट द इफेक्ट ऑफ डिफरंट अझम्पशन इन अ स्प्रेडशीट. ऑप्शन नंबर ए बरोबर ट्रू आहे, क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फॉलोइंग कॉमन फीचर आर अवेलेबल इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्सेप्ट. ऑप्शन नंबर सी टेबल ऑफ कंटेंट्स याचा आन्सर आहे, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच वुड बी द मोस्ट अप्रोप्रिएट टाइप ऑफ ऍप्लिकेशन टू क्रिएट अनालिसिस अँड फोरकास्ट बजेट. ऑप्शन नंबर डी स्प्रेडशीट, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ऑप्शन नंबर सी आन्सर आहे, प्रोव्हाइड टूल्स सच ॲज डाटा कन्सोलिडेशन, गोल सीक, सिनियर एक्सेट्रा. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर होमवर्क बुक रिडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.